नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, MPSC गाईड या यूट्यूब चॅनलवर मी अर्जुन आपले स्वागत करतो. मित्रांनो, काल आपण आणीबाणी संबंधीचा पहिला पाठ पाहिला. त्यात राष्ट्रीय आणीबाणी आणि त्याच्याशी संबंधित घटकाचा आपण अभ्यास केला. आजच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणि वित्तीय आणीबाणी यांच्याशी संबंधित परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम पाहूयात राष्ट्रपती राजवट. यालाच इंग्रजीमध्ये प्रेसिडेंट्स रूल किंवा स्टेट एमर्जन्सी किंवा कॉन्स्टिट्यूशनल एमर्जन्सी म्हणजेच घटनात्मक आणीबाणी असे देखील म्हणतात. तर कलम 355 मध्ये एक अशी तरतूद आहे की केंद्राचे कर्तव्य त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. केंद्राचं कर्तव्य काय आहे की घटनेतील तरतुदीप्रमाणे राज्ये म्हणजेच जी घटक राज्ये आहेत ती काम करत आहेत का नाही हे पाहणं, आणि जर ती राज्ये ह्या तरतुदीनुसार काम करत नसतील तर मग कलम 356 अंतर्गत राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाते. त्यालाच राज्य आणीबाणी असे देखील म्हणतात. तर कलम 356 नुसार राष्ट्रपती त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं आदेश काढतात. तर हे राष्ट्रपती राजवट 2 आधारांवर लावली जाते. ते आधार कोणते ते बघूयात. पहिला आहे, राज्यातील घटनात्मक व्यवस्था कोलमडली आहे असे राष्ट्रपतींच्या निदर्शनास आल्यास किंवा राज्यपालांनी तसा अहवाल दिल्यास किंवा अहवाल दिला नसेल तरीही राष्ट्रपती त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. याचाच दुसरा अर्थ असा होतो की घटनेमध्ये जे राज्यांचे अधिकार आणि त्यांच्याशी संबंधित कर्तव्य आहेत ते नमूद केल्यानुसार जर त्या राज्यात राज्यकारभार चालत नसेल तर मग त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. त्यासंबंधीचा अहवाल त्या राज्यातील राज्यपाल हे राष्ट्रपतीस सादर केले तरी राष्ट्रपती राजवट लावू शकतात, किंवा तसा अहवाल दिला नसेल तरी देखील राष्ट्रपतींना तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार आहे. ही तरतूद कलम 356 अंतर्गत आहे. आता दुसरी तरतूद पाहूया, जे की कलम 365 अंतर्गत येते. तर ती कोणती आहे? केंद्राचे निर्देश पाळण्यास राज्य असमर्थ आहे असे आढळल्यास राष्ट्रपती तिथे राष्ट्रपती राजवट लावू शकतात. तर केंद्राचे निर्देश म्हणजे केंद्र वेळोवेळी वेगवेगळ्या पॉलिसीज राबवतं आणि त्यानुसार ती प्रत्येक राज्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करण्याचं आणि त्यांची जी अकाउंटिंग आहे ते चेक करण्याचं काम हे केंद्राचं आहे. मात्र जर राज्ये ते निर्देश, केंद्राने दिलेले निर्देश जर पाळत नसतील किंवा त्याच्या विरोधात काही घडामोडी घडत असतील तर मग त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते. ही तरतूद कलम 365 नुसार दिली गेलेली आहे. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की ही जी कलम 365 अंतर्गतची जी तरतूद आहे ती भाग 18च्या बाहेरील, म्हणजे भाग 18 हे आणीबाणीशी संबंधित आहे, तर या भागाच्या बाहेरील तरतूद आहे. मित्रांनो, राष्ट्रपती राजवटीला डॉक्टर आंबेडकरांनी डेड लेटर म्हणजेच मृतपत्र असं देखील म्हटलं होतं. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की ही जी पद्धत आहे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची, राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची जी पद्धत आहे ती खूप कमी प्रमाणात वापरल्या जायला हवी. मात्र पॉलिटिकल कारणामुळे वेळोवेळी सर्वाधिक गैरवापर केला गेलेला संविधानातील कलम असं ह्या राष्ट्रपती राजवटीची म्हणजेच कलम 356ची ओळख केली जाते, म्हणून हे गणल्या जातं. आता पाहूयात राष्ट्रपती राजवट लागू केली त्याच्यानंतरची प्रक्रिया काय आहे. तर त्या ठरावाला, राष्ट्रपती राजवटीच्या ठरावाला संसदेच्या संमतीची आवश्यकता आहे. तर राष्ट्रपती राजवट लागू केल्याची घोषणा केल्यापासून 2 महिन्यांच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमती देणे आवश्यक आहे. ही संमती स्वतंत्रपणे असेल, म्हणजेच लोकसभेने आणि राज्यसभेने स्वतंत्ररित्या तो ठराव पारित करणे गरजेचं आहे. आणि हा जो ठराव आहे तो साध्या बहुमताने पारित होईल. म्हणजेच त्या सभागृहामध्ये जे सदस्य उपस्थित आहेत त्यांची बहुमत, जे उपस्थित आहेत आणि मत करत आहेत, प्रेझेंट अँड वोटिंग, तर त्यांचं बहुमत इथे पाहिलं जातं. त्या बहुमतानुसार हा ठराव पास केला जातो. ह्यानंतर आहे
संसदेची संमती तर घ्यायची आहे, पण लोकसभा विसर्जित झाल्यास मग काय करायचं? तर जर लोकसभा विसर्जित झालेली असेल तर जी नवीन लोकसभा निवडणुकीनंतर जी नवीन लोकसभा अस्तित्वात येईल त्या नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसांच्या आत हा राष्ट्रपती राजवटीचा ठराव पारित होणं आवश्यक आहे आणि ह्या दरम्यानच्या काळामध्ये राज्यसभेनं त्या ठरावाला संमती दिलेली असायला हवी. मित्रांनो, हा ठराव दोन्ही सभागृहामध्ये पारित झाल्यानंतर मग जो राष्ट्रपती राजवट लागू होईल तो 6 महिने ह्या कालावधीसाठी लागू असेल. तर ही 6 महिन्याची जी तरतूद आहे ती 44वी घटनादुरुस्ती 1978 अंतर्गत ॲड केली गेलेली आहे. मात्र 42व्या घटनादुरुस्तीनुसार हे प्रमाण 1 वर्षापर्यंतचं होतं, म्हणजे राष्ट्रपती राजवट ही आधी 1 वर्षापर्यंत लागू केली जात असं त्या घटनादुरुस्तीमध्ये नमूद केलं गेलं होतं. मात्र 44व्या घटनादुरुस्तीनुसार हा कालावधी कमी केला गेला. यानंतर संसदेनं ज्यावेळेस संमती दिली त्याच्यानंतर दर 6 महिन्याने हा कालावधी वाढवता येतो. म्हणजेच राष्ट्रपती राजवटीचा कालावधी हा दर 6 महिन्याने पुढे वाढवता येतो आणि हा जास्तीत जास्त 3 वर्षांपर्यंत वाढवता येतो. म्हणजेच असं थोडक्यात पाहायला गेलं तर जास्तीत जास्त 6 वेळेस हा कालावधी वाढवता येतो. आता राष्ट्रपती राजवट ही जास्तीत जास्त 3 वर्षांपर्यंत लागू केली जाऊ शकते. मात्र 44वी घटनादुरुस्ती 1978 अंतर्गत 2 महत्त्वाच्या तरतुदी इथे मी दिलेल्या आहेत. त्या अशा की जर प्रेसिडेंट रूल म्हणजेच राष्ट्रपती राजवट 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी वाढवायची असेल तर काही कंडिशन इथे दिलेल्या आहेत. त्या कोणत्या आहेत? जर त्यावेळेस पूर्ण देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू असेल तर राष्ट्रपती राजवट ही 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी त्या राज्यामध्ये लागू केली जाऊ शकते. किंवा निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक घेण्यास असमर्थता दर्शवली असेल तर, म्हणजेच निवडणूक आयोगाला वाटत असेल की त्या राज्याची परिस्थिती ही इतकी खराब आहे की तिथे निवडणूक वगैरे घेणं शक्य नाही आहे, तिथली निवडणूक म्हणजेच विधानसभेची निवडणूक, त्या राज्याची निवडणूक घेणं शक्य नाही असं जर निवडणूक आयोगानं जाहीर केलं तर मग 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. आता पाहूयात राष्ट्रपती राजवटीचे नेमके परिणाम कोणकोणते होतात, कोणकोणता बदल ह्या राष्ट्रपती राजवटीमुळे होत असतो. तर पहिला आहे, राष्ट्रपतीला सर्व कार्यकारी अधिकार प्राप्त होतात. म्हणजेच ज्या राज्यामध्ये, उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये समजा राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे तर त्या राज्यामध्ये जे काही सर्व कार्यकारी अधिकार आहेत, म्हणजेच मंत्रिमंडळ मग राज्यपालांना जो काही सल्ला देतात ती जी एक प्रोसिजर आहे, एक्झिक्युटिव्ह बॉडीची जी प्रोसिजर आहे त्यासंबंधीचे सर्व अधिकार हे राष्ट्रपतीला मिळतात. म्हणजे राष्ट्रपती कार्यकारी अधिकाराचा वापर करतात. त्यानंतर आहे, राज्याशी संबंधित कायदे करण्याचा अधिकार संसदेला प्राप्त होतो. म्हणजेच नॉर्मल परिस्थितीमध्ये विधानसभा आणि जिथे असेल तिथे विधान परिषद हे त्या राज्यासाठी कायदे करतात. मात्र जर त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली गेली असेल तर मग तो कायदे करण्याचा अधिकार हा संसदेला प्राप्त होतो. राज्याची तिथे भूमिका संपलेली असते. त्यानंतर आहे, राज्याचे मंत्रिमंडळ बरखास्त होते. म्हणजेच त्या राज्याचं कार्यकारी मंडळच CM आणि त्याच्या अध्यक्षतेखालील जो पूर्ण मंत्रिमंडळ आहे तो मंत्रिमंडळच तिथे बरखास्त केला जातो. यानंतर येतं, राज्याच्या मुख्य सचिवांच्या सहाय्याने राज्यपाल राष्ट्रपतींच्या नावाने त्या राज्याचा कारभार बघतात. म्हणजेच राज्याचा मुख्य सचिव जो एक टॉप ब्युरोक्रॅट असतो, एक टॉप नोकरशहा असतो, तर त्याच्या सहाय्याने राज्यपाल त्या राज्याचा कारभार बघतात राष्ट्रपतीच्या नावाने. ह्यानंतर राष्ट्रपती त्या राज्यातील विधानसभा निलंबित करू शकतात किंवा विसर्जित देखील करू शकतात. ते राष्ट्रपतीच्या मनावर अवलंबून आहे. इथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की राष्ट्रपती त्या विधानसभेचं निलंबन हे तत्काळ करू शकतात. मात्र विसर्जित केव्हा होईल? ज्यावेळेस ही राष्ट्रपती राजवटीचा जो ठराव आहे तो संसदेद्वारे जर पूर्ण पारित झाला असेल तर त्याच्यानंतर मग ती विधानसभा राष्ट्रपतीद्वारे विसर्जित केली जाऊ शकते. म्हणजेच त्या विधानसभेचं अस्तित्व संपून जातं. यानंतर आहे, राज्याची विधेयके आणि बजेट संसद पारित करते. आता इथे
विधानसभाच नसल्याकारणाने आणि ह्या विधानसभेचे सर्व अधिकार कायदे करण्यासंबंधीचे देखील सर्व अधिकार हे संसदेला प्राप्त झाल्याकारणाने इथे मग ती राज्याची विधेयके आणि विशेषतः बजेट हा संसद पारित करत असते। ह्यानंतर संसदेचे अधिवेशन नसल्यास राष्ट्रपती त्या राज्यासाठी अध्यादेश काढू शकतात। सामान्य परिषदेमध्ये अध्यादेश काढण्याचा अधिकार राज्यपालांना असतो, मात्र जर त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू असेल तर मग आणि तिथे संसदेचं अधिवेशन चालू नसायला पाहिजे। म्हणजेच आता राज्यसभा हा तर परमनंट हाऊस आहे, मात्र ज्यावेळेस लोकसभेचं अधिवेशन नसतं त्यावेळेस राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात। इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हायकोर्टच्या अधिकार क्षेत्रावर कोणत्याही प्रकारचा निर्बंध येत नाही। म्हणजेच हायकोर्टचे अधिकार क्षेत्र हे अबाधित असतात, ते त्यांच्या नियमानुसार घटनात्मक नियमानुसार ते काम करत असतात। इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे प्रेसिडेंट रूल दरम्यान केलेले कायदे, तो प्रेसिडेंट रूल म्हणजेच राष्ट्रपती राजवट संपल्यानंतर देखील ते कायदे लागू असतात। म्हणजेच त्या दरम्यान राष्ट्रपती राजवट चालू असताना जे कायदे केले गेलेले असतील त्या कायद्यांचा परिणाम हा राष्ट्रपती राजवट संपल्यानंतर देखील चालू असतो आणि त्याच्यामध्ये नंतर बदल देखील मग केला जाऊ शकतो। आता इथे पाहूयात कलम 352 आणि कलम 356 म्हणजेच राष्ट्रीय आणीबाणी आणि राज्य आणीबाणी किंवा प्रेसिडेंट रूल म्हणजेच राष्ट्रपती राजवट ह्याच्यामध्ये काय फरक आहे। डाव्या कॉलममध्ये राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आणि उजव्या कॉलममध्ये राष्ट्रपती राजवटीशी संबंधित फरक दिलेला आहे। पहिला फरक असा आहे, राष्ट्रीय राजवट काय म्हणतं, इट कॅन बी प्रोक्लेम्ड ओनली व्हेन द सिक्युरिटी ऑफ इंडिया ऑर द पार्ट ऑफ इट इज थ्रेटन्ड बाय वार, एक्सटर्नल ॲग्रेशन ऑर आर्म्ड रिबेलियन। इथे राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याचे बेस दिलेले आहेत। म्हणजेच जर युद्ध होत असेल किंवा परकीय आक्रमण होत असेल किंवा अंतर्गत सशस्त्र उठाव होत असेल तर या कारणावरून देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाऊ शकते। प्रेसिडेंट रूल कधी लागू केले जाते तर आपण ह्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिल्याप्रमाणे जर त्या राज्याची घटनात्मक व्यवस्था कोलमडली असेल किंवा केंद्राने दिलेले निर्देश पाळण्यास राज्य असमर्थ ठरत असेल तर मग त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाते। दुसरा फरक असा आहे, राष्ट्रीय आणीबाणीमध्ये ड्युरिंग इट्स ऑपरेशन द स्टेट एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेचर कंटिन्यू टू फंक्शन अँड एक्सरसाइज द पॉवर्स असाइन टू देम अंडर द कॉन्स्टिट्यूशन। म्हणजेच ज्यावेळेस देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू असेल त्यावेळेस राज्यातील जो कार्यकारी मंडळ आहे आणि कायदे मंडळ आहे तर त्यांच्या फंक्शनिंगला, त्यांच्या कार्य करण्याच्या प्रक्रियेला कोणत्याही बाधा येणार नाही। मात्र इथे राष्ट्रपती राजवटीमध्ये हा पूर्ण फरक आपल्याला दिसून येतो। म्हणजेच तिथे कार्यकारी मंडळ बरखास्त केलं जातं आणि कायदे मंडळ एकतर निलंबित होतं किंवा मग विसर्जित देखील केलं जातं। तिसरा फरक इथे असा दिलेला आहे की जी राज्यसूची आहे, म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी लागू असताना राज्यसूचीमधल्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार हा संसदेला प्राप्त होतो। मात्र ज्यावेळेस राष्ट्रपती राजवट लागू असते त्यावेळेस जो स्टेट लिस्ट आहे त्या स्टेट लिस्टमधल्या जे काही विषय आहेत त्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार हा संसद करू शकते किंवा मग संसदेने निवडून दिलेल्या एखाद्या ऑथॉरिटीला तो अधिकार प्राप्त होऊ शकतो। म्हणजेच फरक असा आहे की राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळेस स्टेट लिस्टवर फक्त संसदच कायदे करू शकते, तर प्रेसिडेंट रूलमध्ये संसद किंवा संसदेने नेमून दिलेली ऑथॉरिटी ती कायदे करू शकते किंवा त्या कायद्याची अंमलबजावणी करू शकते। यानंतर चौथा फरक असा आहे, देर इज नो मॅक्झिमम पिरियड प्रिस्क्राइब्ड फॉर इट्स ऑपरेशन। म्हणजेच राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित असा मॅक्झिमम कालावधी, जास्तीत जास्त कालावधी असा दिलेला नाही आहे। इट कॅन बी कंटिन्यूड इंडेफिनेटली विथ द अप्रुव्हल ऑफ पार्लमेंट फॉर एव्हरी 6 months। म्हणजे दर 6 महिन्याच्या ॲप्रुव्हलनंतर तो कालावधी अनिश्चित काळासाठी वाढवला जाऊ शकतो, राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी। आता प्रेसिडेंट रूलमध्ये काय फरक आहे की आपण नुकतंच पाहिल्याप्रमाणे दर
जर हा कालावधी राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवायचा असेल तर हा कालावधी दर 6 महिन्याने त्याचं अप्रूव्हल घ्यावं लागतं आणि जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत त्या राज्यामध्ये आपण राष्ट्रपती राजवट लागू करू शकतो. 5वा फरक असा आहे राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान, अंडर धिस द रिलेशनशिप ऑफ द सेंटर विथ ऑल द स्टेट्स अंडरगोज अ मॉडिफिकेशन. म्हणजेच इथे केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंधामध्ये फरक जाणवतो. हा संबंध नेमका कसा याच्यामध्ये बदल होतो तो आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलाच आहे. तर त्याच्याशी संबंधित राष्ट्रपती राजवटीमध्ये काय फरक आहे? अंडर धिस द रिलेशनशिप ऑफ ओनली द स्टेट अंडर एमर्जन्सी विथ द सेंटर अंडरगोज अ मॉडिफिकेशन. म्हणजे ज्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केलेली असेल तर त्या राज्याचं केंद्रासंबंधी जे संबंध आहेत त्यांच्यामध्ये बदल होऊ शकतो किंवा बदल होतो. 6वा फरक असा आहे राष्ट्रीय आणीबाणीमध्ये, एव्हरी रिझोल्युशन ऑफ पार्लमेंट ॲप्रूव्हिंग इट्स प्रोक्लेमेशन ऑर इट्स कंटिन्युअन्स मस्ट बी पास्ड बाय अ स्पेशल मेजॉरिटी. म्हणजेच ज्यावेळेस पार्लमेंट ह्या ठरावाला, राष्ट्रीय आणीबाणीच्या ठरावाला संमती देते तर ती संमती विशेष बहुमताने पारित केली जायला हवी. मात्र इकडे राष्ट्रपती राजवटीमध्ये हीच तरतूद आहे, मात्र तिथे सिंपल मेजॉरिटी म्हणजेच साध्या बहुमताचा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच राष्ट्रपती राजवट ज्यावेळेस त्या ठरावाला संमती दिली जाते तर ती साध्या बहुमताने दिली जाते. 7वा फरक असा आहे की ज्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी लागू होते त्यावेळेस जे नागरिकांचे मूलभूत अधिकार आहेत त्या मूलभूत अधिकारांमध्ये बदल केले जातात, म्हणजेच त्यांच्यावर परिणाम होतो. मात्र ज्यावेळेस राष्ट्रपती राजवट त्या राज्यामध्ये लागू होते त्यावेळेस नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर कसलाही फरक पडत नाही. आणि शेवटचा फरक असा आहे राष्ट्रीय आणीबाणीच्या कॉलममध्ये, लोकसभा कॅन पास अ रिझॉल्युशन फॉर इट्स रिव्होकेशन. म्हणजेच ज्यावेळेस जर लोकसभेला वाटत असेल की राष्ट्रीय आणीबाणी उठवायला हवी तर मग लोकसभा तसा संबंधित ठराव पास करू शकते. तो ठराव कशा प्रकारे पास केला जातो आणि किती पर्सेंटेज सदस्यांची तिथे स्वाक्षरी लागते किंवा त्याची प्रोसिजर काय आहे हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलंच आहे. आता त्याच्याशी संबंधित राष्ट्रपती राजवटीमधला फरक काय आहे की देअर इज नो सच अ प्रोव्हिजन. म्हणजे असलं कोणतंही तरतूद इथे राष्ट्रपती राजवटीशी संबंधित नाही. म्हणजेच लोकसभा एखाद्या राज्यामधील राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी कशाही प्रकारचं इनिशिएटिव्ह घेऊ शकत नाही. ते फक्त सर्वस्वी त्या राष्ट्रपतीच्या मनावर आहे रिव्होक करणं, म्हणजेच तेथील राष्ट्रपती राजवट मागे घेणं. आता न्यायालयीन पुनर्विलोकन आणि आपला हा जो राष्ट्रपती राजवट आहे यांचा संबंध काय आहे तो थोडक्यात बघूया. तर या घटकासाठी 2 ज्या घटनादुरुस्ती आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, 38वी आणि 44वी. 38वी घटनादुरुस्ती 1975 म्हणजे आणीबाणीच्या दरम्यान पास केली गेली. तर त्यामध्ये तरतूद अशी होती की राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या या निर्णयाला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही. म्हणजेच ते ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या बाहेर असेल. एखाद्या राज्यामध्ये जर राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे तर ती काय केली किंवा त्याच्याविषयी काही प्रश्न असतील तर त्यावेळेस कोणत्याही न्यायालयात दाद मागू शकणार नाही, अशी तरतूद 38व्या घटनादुरुस्तीमध्ये केली गेली होती. मात्र 44वी घटनादुरुस्ती 1978नुसार ह्यामध्ये बदल केला गेला आणि तो बदल असा होता की राष्ट्रपतींचं समाधान म्हणजेच सॅटिस्फॅक्शन असं त्याला इंग्लिशमधून इथे शब्द आहे. तर म्हणजे ज्या बेसवर राष्ट्रपतींनी त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे तर त्याच्या मागील कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी तो मुद्दा हा न्यायालयीन पुनर्विलोकनासाठी पात्र असेल. म्हणजेच त्याच्याविषयी न्यायालयामध्ये आपण दाद मागू शकतो, प्रश्न विचारू शकतो. मित्रांनो, इथे 1994चा बोमई खटला हा देखील खूप महत्त्वाचा खटला आहे राष्ट्रपती राजवटीशी संबंधित. तर ह्यामध्ये राष्ट्रपती राजवटीचा योग्य आणि अयोग्य वापर कसा असावा ह्याबाबतची नियमावली दिलेली आहे. ही नियमावली आपण पुढील काही क्षणामध्ये पाहणारच आहोत. यामध्ये असंही तरतूद होती की राष्ट्रपती राजवट नियमबाह्य म्हणजेच अनकॉन्स्टिट्युशनल आढळल्यास बरखास्त राज्य सरकारचे पुनर्जीवन होऊ शकते. आपण नुकतंच पाहिलं की तेथील
ज्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली गेलेली आहे त्या राज्याचं एकतर मंत्रिमंडळ बरखास्त होतं आणि त्याचबरोबर तेथील विधानसभा निलंबित होऊ शकते किंवा बरखास्त होऊ शकते। तर जर न्यायालयाला असं आढळलं की एखाद्या राज्यामध्ये जी राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे ती घटनाबाह्य आहे, तर मग तेथील राज्य सरकारचं म्हणजेच जे मंत्रिमंडळ बरखास्त केलं आहे आणि विधानसभा देखील डिझॉल्व केलेली आहे किंवा विसर्जित केलेली आहे ती पुनरुज्जीवित होऊ शकते, म्हणजेच पुन्हा ती काम करू शकते। त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा इथे न्यायालयाने मांडला, सुप्रीम कोर्टाने, तो धर्मनिरपेक्षतेशी संबंधित आहे। धर्मनिरपेक्षतेला या खटल्यानुसार, बोमई खटल्यानुसार मूलभूत संरचनेचा भाग म्हणून मानलं गेलं आणि एखादा राज्य जर धर्मनिरपेक्षतेचं उल्लंघन करत असेल तर मग त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे वैध ठरेल, असं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला। आता ह्या बोमई खटल्यानुसार ह्या राष्ट्रपती राजवटीचा योग्य वापर कधी होऊ शकतो, म्हणजे त्याचा योग्य वापर झाला असं केव्हा म्हणता येईल ते प्रसंग आपण पाहूयात। पहिला आहे हंग असेंब्लीची परिस्थिती त्या राज्यामध्ये निर्माण होणे, म्हणजेच कोणत्याही पक्षाला बहुमत नसणे। आणि त्याचबरोबर ह्याचा दुसराही अर्थ असा की जर कोणत्याच पक्षाला बहुमत नसेल, त्याचबरोबर कोणताही पक्ष हा कोॲलिशन करत नसेल, म्हणजेच एकमेकांच्या पक्षांसोबत येऊन आघाडी निर्माण करत नसेल आणि सत्ता स्थापनेचा जर दावा करत नसेल तर मग राष्ट्रपती त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावू शकतात। दुसरा आहे बहुमत असलेला पक्ष सत्ता स्थापनेसाठी नकार देत असल्यास किंवा त्याची ती कॅपॅबिलिटी नसेल तर। सध्या आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो की एका पक्षाला, उदाहरणार्थ BJPला सर्वाधिक मतदान झालेलं आहे आणि सर्वाधिक आमदार BJPचे निवडून आलेले आहेत, मात्र सध्या महाराष्ट्रामध्ये जी सरकार आहे ती BJPची नाही आहे, ती इतर पक्षांची आहे आणि त्या इतर पक्षांनी आघाडी करून, म्हणजे 3 पक्षांनी आघाडी करून महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन केलेली आहे। तर याचा अर्थ असा होतो की जर त्या बहुमत असलेला पक्ष, म्हणजे जास्तीचे आमदार असून देखील जर त्याने सत्ता स्थापनेस नकार दिला किंवा त्यांच्यामध्ये ती क्षमता नसेल तर त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते। मागे 2019मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली गेली होती। ह्यानंतरचा पॉईंट आहे पक्षाने विधानसभा असायला हवी। पक्षाने विधानसभेतील विश्वास गमावल्यास आणि इतर कोणताही पक्ष सत्ता स्थापनेस नकार देत असल्यास, म्हणजे एखाद्या पक्षाची सरकार आहे आणि ती सरकार विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव गमावले आहे, म्हणजेच विश्वास जिंकण्यास ती असमर्थ ठरली आहे, तर त्याचबरोबर दुसरा कोणताही पक्ष, आता त्या एका पक्षाने तर विश्वास गमावलेला आहे जो ऑलरेडी सत्तेत होता, मात्र दुसरे कोणतेही पक्ष जर सत्ता स्थापनेसाठी पुढे येत नसतील तर मग राष्ट्रपती त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करतात। यानंतर केंद्राच्या घटनात्मक निर्देशांकडे राज्य दुर्लक्ष करत असल्यास, म्हणजेच केंद्र काही पॉलिसी राबवत आहे आणि राज्य ते इम्प्लिमेंट करण्यासाठी असमर्थ आहेत किंवा तसं मानत नाहीत किंवा त्याचा विरोध करतात किंवा जे काही घटनात्मक पेच किंवा अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात किंवा त्या गोष्टींचं पालन करत नसतील तर मग त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते। यानंतर राज्यातील सरकार घटनाविरोधी कामे करीत असल्यास, म्हणजेच चुकीचे कामं म्हणता येईल जी की घटनेच्या विरोधात आहेत, अशा प्रकारची कामे जर राज्य करत असतील तर त्या राज्यामध्ये आपली स्टेट इमर्जन्सी म्हणजेच राष्ट्रपती राजवट ही लागू केली जाऊ शकते। आता राष्ट्रपती राजवटीचा अयोग्य वापर झाला असे कधी म्हणता येईल ते पाहूया। मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर राज्यपालाने सत्ता स्थापनेसाठी दुसऱ्या पक्षांची शक्यता पडताळली नसेल तर, म्हणजेच कोणता तरी एखादा पक्ष सत्तेत आहे मात्र त्या मंत्रिमंडळाने, जो काही मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे, तर ते दिल्यानंतर राज्यपालांचं हे कर्तव्य बनतं की दुसऱ्या कोणत्या पक्षाला विचारणा करावी सत्ता स्थापनेसाठी। जर ते सत्ता स्थापनेस असमर्थ असतील तर गोष्ट वेगळी आहे, मात्र राज्यपालांनी त्याचं विचारलंच नसेल आणि डायरेक्ट राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली असेल तर मग ते चूक ठरेल, असा याचा अर्थ होतो। ह्यानंतर विधानसभेत विश्वास प्रस्ताव पारित न करताच राज्यपाल आपल्या मनानेच मंत्रिमंडळ बरखास्त करीत असल्यास,
आता एखादा पक्ष सत्ता स्थापनेसाठी ज्यावेळेस दावा करतो तर तो दावा त्याला विधानसभेच्या पटलावर त्याला प्रूव्ह करावा लागतो. तो प्रूव्ह त्याच्या विश्वासदर्शक प्रस्तावाच्या मंजुरीने होतो. मात्र हा जो विश्वासदर्शक प्रस्ताव आहे तो पारित जर केलाच गेला नसेल आणि राष्ट्रपती असं म्हणत असतील की कोणताही पक्ष किंवा कोणतेही आमदारांचा गट किंवा कोॲलिशन हे सत्ता स्थापनेस तयार नाहीत आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे योग्य असेल तर अशा प्रकारचा बेस हा चुकीचा ठरेल. ह्यानंतर तिसरा मुद्दा असा आहे, राज्यात सत्तेत असणाऱ्या पक्षाची लोकसभा निवडणुकीत हार झाली असल्यास तिथे जर अशी मग राष्ट्रपती राजवट लागू करत असेल तर ते चुकीचं असेल. कारण राज्यामध्ये त्या पक्षाची सत्ता आहे, मात्र लोकसभेमध्ये मग तो पक्ष जिंकेल किंवा हारेल हे त्या परिस्थितीनुसार डिपेंड करतं. आणि राज्यामध्ये त्या पक्षाची सरकार आहे, मात्र लोकसभेमध्ये त्या पक्षाचा जर दारुण पराभव झाला असेल तर मग आणि ह्या बेसवर जर त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जात असेल तर ते मग चुकीचं ठरेल. यानंतर मंत्र्यांवर किंवा मंत्रिमंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहे, या कारणाने देखील जर राष्ट्रपती राजवट लागू होत असेल तर ते देखील चुकीचं आहे. मित्रांनो, इथे 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत. सर्वप्रथम आपल्या देशामध्ये जी राष्ट्रपती राजवट लागू केली गेली होती ती पंजाब राज्यामध्ये लागू केली गेली होती 1951मध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 3 वेळेस राष्ट्रपती राजवट लागू केली गेलेली आहे. ती 1980, 2014 आणि 2019. यानंतर पाहूयात वित्तीय आणीबाणी. हा अतिशय छोटा पण महत्त्वाचा असा पॉईंट आहे, टॉपिक आहे. तर कलम 360 अंतर्गत वित्तीय आणीबाणीची तरतूद केली गेली आहे. कधी लागू केली जाऊ शकते? भारताची आर्थिक स्थिरता किंवा भारताची पत संकटात आहे असे राष्ट्रपतीला वाटल्यास. म्हणजेच थोडक्यात काय तर भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आली असेल किंवा खूपच मंदीमध्ये अर्थव्यवस्था असेल किंवा बऱ्याच मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट निर्माण झालं असेल तर अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रपती वित्तीय आणीबाणी लागू करण्याचं काम करू शकतात. ह्यानंतर राष्ट्रपतींचे हे समाधान म्हणजे राष्ट्रपतींना ज्या बेसवर वित्तीय आणीबाणी लागू करावीशी वाटली तो बेस हा न्यायालयीन पुनर्विलोकनास पात्र आहे. म्हणजेच त्या बेसवर आपण न्यायालयामध्ये जाऊन प्रश्न विचारू शकतो. ही तरतूद 44वी घटना दुरुस्ती 1978 अंतर्गत ॲड केली गेलेली आहे. आता हे वित्तीय आणीबाणीचा ठराव कसा पास होतो तर संसदेच्या दोन्ही सभागृहांनी स्वतंत्रपणे 2 महिन्याच्या आत साध्या बहुमताने हा ठराव पास करणे गरजेचं आहे. म्हणजेच आत्ताच आपण नुकतंच राष्ट्रपती राजवटी संबंधित ठराव पास कसा होतो तो पाहिला, तर त्याचा ठराव आणि ह्याचा ठराव पारित होण्याची प्रक्रिया ही सेम आहे. त्याचबरोबर जर लोकसभा विसर्जित झाली असेल तर काय करायचं, तर त्यावेळेस जी नवीन लोकसभा अस्तित्वात येईल त्या लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसांच्या आत हा ठराव साध्या बहुमताने संमत होणे आवश्यक आहे. आणि ह्या दरम्यानच्या कालावधीमध्ये राज्यसभेने तो ठराव पारित केलेला असावा. आणि एक महत्त्वाचा मुद्दा असा की ज्यावेळेस ह्या वित्तीय आणीबाणीला संमती भेटते तर ती संमती ही अनिश्चित काळासाठी मग देशामध्ये लागू केली जाऊ शकते. पुन्हा संसदेची संमती घेण्याची आवश्यकता नाही. एकदा लावली की नंतर मग बघायचं कामच नाही. यानंतर राष्ट्रपती ही आणीबाणी कधीही मागे घेऊ शकतात, त्यासाठी संसदेच्या संमतीची आवश्यकता नाही. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आपण तिन्ही आणीबाणीचा अभ्यास करतो आहे. सायमल्टेनियसली कंपॅरिझन केलं तर राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवट आणि वित्तीय आणीबाणी ह्यामध्ये जर ह्या आणीबाणी मागे घेण्याचा विचार केला तर फक्त जे राष्ट्रीय आणीबाणी आहे त्यामध्येच फक्त लोकसभा ती आणीबाणी मागे घेण्यासाठी इनिशिएटिव्ह घेऊ शकते. बाकीची जी राष्ट्रपती राजवट आहे आणि ही वित्तीय आणीबाणी आहे यासंबंधी जर ह्या आणीबाणी मागे घ्यायच्या असतील तर संसदेचा मागे घेण्यासाठी म्हणून असा कोणताही रोल नाही आहे. आता ह्या वित्तीय आणीबाणीचे परिणाम काय होतात तर केंद्र आणि राज्यांना, केंद्र सरकार काय करतं, राज्यांना वित्तीय बाबींसंबंधी निर्देश देऊ शकते. म्हणजेच निर्देश देण्याचे पूर्ण अधिकार केंद्राला प्राप्त होतात. ते निर्देश कसे की त्या राज्यामध्ये किंवा सर्व राज्यामध्ये कोणत्याही वर्गातील म्हणजे क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कपात करणे. त्याचबरोबर
त्या राज्याची धनविधेयके किंवा वित्तविधेयके ही राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखून ठेवणे. म्हणजेच त्या राज्यामधील विधानसभेने किंवा विधिमंडळाने धनविधेयक आणि वित्तविधेयक पारित केले असतील तर ते राज्यपालाकडे जातात. मग राज्यपाल राष्ट्रपतींच्या संमतीसाठी ते विधेयक राखून ठेवू शकतात. म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये म्हणजे वित्तीय आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रपतीच्या संमतीसाठी ते राखून ठेवावेच लागतात. ह्यानंतर केंद्राच्या देखील सर्व कर्मचाऱ्यांच्या म्हणजेच ह्या 4 स्टेटच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कपात केली जाऊ शकते वित्तीय आणीबाणी दरम्यान. त्याचबरोबर इथे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या न्यायाधीशांच्या वेतनात देखील कपात होते. मित्रांनो, नोंद घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की आतापर्यंत देशामध्ये एकदा देखील वित्तीय आणीबाणी लागू केली गेलेली नाही. राष्ट्रीय आणीबाणी ही 3 वेळेस लागू केली गेलेली आहे. राष्ट्रपती राजवट ही 100पेक्षा जास्त वेळेस वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या वेळी लावली गेलेली आहे. मात्र वित्तीय आणीबाणी आतापर्यंत देशामध्ये एकदाही लागू केली गेलेली नाही. तर मित्रांनो, हा होता संपूर्ण आणीबाणी आणि त्याच्याशी संबंधित परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतात त्या पॉईंट्सवर आधारित हा व्हिडिओ लेक्चर. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.